हॅलो एव्हरीवन, स्टिचन हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज इथे जे बनवणार आहोत ते आहे, आता ही माझी आहे प्लेन स्लीव्ज. भरपूर वेळा असं होतं की स्लीव्जचं प्लेन असते, पण मग आपल्याला याच्यावर काही डिझाईन करायचं असतं आणि कपडा एकदम प्लेन असतो, म्हणजे ऑलरेडी सगळं. त्याच्यात डिझाईन कशी करायची तर मी हे तुम्हाला तुमच्यासोबत एक डिझाईन शेअर करत आहे, ती आपल्याला कशी बनवायची आहे. तर इथे माझ्याकडे आहे कपडा एक्स्ट्रावाला. तर मी तो जो आहे एक आपल्याला मी स्क्वेअर बनवून घेत आहे. तर स्क्वेअर आपण अंदाजेही बनवू शकतो किंवा मग तुम्हाला जर मेजरमेंट पाहिजेच असेल तर मी तुम्हाला मेजरमेंट पण काढून दाखवते. आपण इथे एक 5 इंचाचं 2 बनवूया, कारण की आपण दोन्ही पण स्लीव्जला सोबतच डिझाईन बनवून घेणार आहोत. तर हे मी इथे 5 इंचाचा बॉक्स काढून घेते, एक स्क्वेअर जो असतो तो असा आहे 5 इंच आणि हा पण आहे 5 इंच. तर हे दोन्ही स्लीव्जसाठी झाले, तर आपण एका स्लीव्जसाठी एक बाजूला काढून घेऊया. त्याच्यानंतर दुसरा जो आहे आपण याच्यापेक्षा थोडासा छोटा बनवणार आहोत, तर तो बनवणार आहोत आपण 4 इंचाचा. तर आता आपण हा जो दुसरा कपडा घेतलेला आहे तोच घेतो आहे आपण 4 इंचाचा. तर आपण इथे पण रेडी करणार आहोत 4 इंचाचा बॉक्स. तर तो आहे असा 4 इंच आणि इकडनं पण आपण घेणार आहोत 4 इंच. तर हा आहे आपला 4 इंचाचा बॉक्स या पद्धतीने. तर आपण हा पण एकदा कटिंग करून घेऊया. परत इथे पण मी दोन्ही स्लीव्जसाठी काढून घेत आहे. एक हा हे एक ह्या स्लीव्जसाठी, एक दुसऱ्या स्लीव्जसाठी बाजूबाजूला ठेवणार. आता अजून आपल्याला एक असा बनवायचा आहे, तो तुम्ही 4चा घेतला किंवा छोटा 3चा घेतला तरी चालतो. असे आपल्याला 3चा आणि 2चा असे 4 बनवायचे आहे. मी इथे बघू शकतो आपण असे इथे 4 काढून घेतलेले आहेत सेम. हा थोडासा मोठा आहे, बाकीचे सेम साईजचे घेतले तरी पण चालून जातं. आता आपल्याला याचं एक ट्रायंगल बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता या टाईपमध्ये. आता पहिला हा होता आपल्याला, हा असा ट्रायंगल बनवायचा आहे याचा या टाईपमध्ये, आणि हा आपल्याला असं कॉर्नरवरती लावायचा आहे. जर तुम्हाला इथपर्यंत लावायचं असेल तर आपण अजून छोटी छोटी पण डिझाईन घेऊ शकतो, म्हणजे याच्यापेक्षाही छोट्या छोट्या साईजवाले जे असतात ते घेऊ शकतो. जर मोठा बनवायचा असेल, म्हणजे याच्यापेक्षा मोठा बनवायचा असेल तर या पद्धतीने मी तुम्हाला, माझ्याकडे एक मोठा पण रेडी आहे तो पण दाखवते. याचा आपल्याला हा सगळ्यात लास्टवाला मोठा जो आहे तो मी तुम्हाला इथे दाखवते. या पद्धतीने आपल्याला त्याचाही एक ट्रायंगल बनवून घ्यायचा आहे आणि तो पण इथे आपल्याला अटॅच करायचा आहे. हा आता सगळ्यात लास्टवाला जो राहणार आहे पॉईंट तो आहे. याचा मिडल आहे, कॉर्नर आणि मिडल आपल्याला अटॅच करायचे आहे एकदम या टाईपमध्ये. आपल्याला असेच सगळे याचे कॉर्नर बनवून घ्यायचे आहे आणि याच्यावरती अटॅच करायचे आहे. तर तुम्हाला मी इथे दाखवते. याचा मिडल आणि आपल्याला ट्रायंगलचा मिडल जॉईन करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो 2 नंबरचा होता तो घेणार आहोत आपण आणि त्याचा सेम ट्रायंगल शेप बनवून घेणार आहोत या टाईपमध्ये. तो आपण याच्यावर ठेवणार. आपलं डिस्टन्स सेम असलं पाहिजे याच्यानंतर जो लावणार आहे तो, त्याच्यामुळे आपल्याला डिस्टन्सचं थोडंसं लक्ष ठेवायचं आहे डिस्टन्सवरती या टाईपमध्ये. नंतर हा जो 3 नंबरचा आहे तो घेणार आहोत या टाईपमध्ये आणि यालाही असं. तर हे जे ओपन स्पेस आहे ते आपण इथे एक ह्या साईडला असा, म्हणजे एक ह्या साईडला आला, ह्या साईडनं असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण ट्रायंगल जोडतो त्याचा एक भाग ओपन असतो, म्हणजे 2 भाग असतं एका साईडने, एका साईडने पूर्ण पॅक असतं. तर हे जे भाग आहे ते अपोजिट असले पाहिजे, म्हणजे एक इकडनं या टाईपमध्ये. त्याच्यानंतर आपण जो लावणार आहेत, कोणताही तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता. आपण सेम साईजचे काढलेले आहे. आता हा जो भाग आला आहे तो इकडनं आलेला आहे, तर मी हा घेणार आहे, हा अपोजिट साईडने या टाईपमध्ये. आणि आता हा जो लास्टवाला आहे तुमच्या याच्यानुसार की तुम्हाला किती लेअर घ्यायचे आहे, 3 असो या 4 असो, फक्त हे अपोजिट लक्षात ठेवायचं आहे. हे बघा आपले जे आहे, एक ह्या साईडनं, एक ह्या साईडनं, एक ह्या साईडने आणि एक ह्या साईडने. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता हा जो भाग आहे तो मी काय करणार आहे, सगळ्यात पहिले हा जो आहे तो इथे अटॅच करून घेणार आहे, म्हणजे ह्या टाईपमध्ये स्टिच करून घेणार आहे अशा फोल्ड करून.
असं स्टिच केला. हा जो एक्स्ट्रावाला कपडा आहे तो आपण स्लीवच्या शेपमध्ये कट करून देणार आहोत. आता इकडेच सेम जसं आपण केलेलं होतं त्या टाईपमध्येच आपल्याला ह्या दोन्ही पण आपल्याला लेयर इथे फोल्ड करून घ्यायचे आहे. ह्या दोन आपल्या प्लेन राहतील आणि ह्या ज्या दोन आहे इकडे फोल्ड केलेल्या तशाच ह्या पण फोल्ड होतील. परत ह्या स्लीवच्या शेपमध्ये कट होणार. आपण फक्त इथे मधली फोल्ड केली आहे की जेणेकरून आपल्या एक्स्ट्रा प्लेट दिसतील. आणि याला तुम्हाला हवेस तर तुम्ही मोती पण अटॅच करू शकता, गोल्डन वगैरे तुम्हाला जे काही करायचे आहे ते. त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने इथे मोती पण लावू शकतो. तुम्ही हे जे ग्लू आहे त्याने पण चिपकू शकता आणि नसेल चिपकायचं तुम्ही हाताने पण रेडी करू शकतात. अशी झाली हॅपी स्लीव्ज रेडी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.